हे असंच नेहमीच मागील कित्येक वर्ष तुम्ही असंच चालताय डोंगरातनं पाण्यातनं अशी चालताय ना? की आजी हात दाखवते बघा, ती आजारी होती, तिला दवाखान्यात नेलं होतं चिपळूणला. आज 25 वर्ष असंच हे वाट चालेल आम्हाला. माणूस चंद्रावर पोहोचलाय, देशात बुलेट ट्रेन धावणार आहे, पण कोकणातल्या चिपळूण तालुक्यातलं तिवरे गाव अजूनही अंधारातच आहे. या गावचं नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय ना? आठवलं? 2019 साली याच नावाचं धरण फुटलं होतं. तिवरे धरण फुटून गावातले 24 जण वाहून गेले होते. त्याच गावात स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सुद्धा वीज नाही, रस्ताही नाही. मग इथले गावकरी आजारी पडले तर त्यांना हॉस्पिटल पर्यंत कसं नेत असतील बरं? काय कारण असेल देश स्वतंत्र होऊन 78 वर्ष झाली तरी हे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित राहण्यामागचं? ते समजून घेण्याचा प्रयत्न करूयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत डिजिटल. तिवरे धरण फुटून 6 वर्ष झाली. धरण फुटल्यावर हे गाव प्रकाशझोतात आलं, पण तो प्रकाशझोत नकारात्मक होता, कारण प्रशासनाच्या हलगर्जीपणाची किंमत इथल्या 24 लोकांना चुकवावी लागली होती. आणि नंतर मंत्री महोदयांनी मात्र खेकड्यांनी पोखरल्यानं धरण फुटल्याचं म्हणत अकलेचे तारे तोडले होते. ही ट्रॅजेडी झाल्यानंतर प्रशासन धडा घेईल आणि इथल्या सर्व समस्या सोडवेल असं वाटलं होतं. त्यानुसार इथं रस्त्याची पुनर्बांधणी झाली, विहिरी बांधल्या गेल्या, पण धनगर वस्ती मात्र अडगळीतच राहिली. त्यामुळे वस्तीवरील एखादी व्यक्ती आजारी पडली की तिला रुग्णालयामध्ये नेण्यासाठी कसरत करावी लागते. आजारी आजीला दवाखान्यातून घरी आणताना गावकऱ्यांना काय हाल सोसावे लागतायत तुम्हीच पहा. आजी, तू लग्नापासून इथंच राहिलीस काय? हा, इथंच राहिलीस? एवढं आयुष्य, आता तुझं वय किती साधारण? हा, आता हे असंच नेहमीच मागील कित्येक वर्ष तुम्ही असंच चालताय डोंगरातनं पाण्यातनं अशी चालताय ना? तिवरे धरण फुटलं आणि होत्याचं नव्हतं झालं. इथल्या सर्व वाटा, इथल्या सर्व पाण्याचे स्रोत आहेत ते वाहून गेले. कळघरं वाहून गेली, विहिरी वाहून गेल्या, रस्ते वाहून गेले. मात्र धनगर वस्तीतला जो रस्ता आहे तो आज सगळ्यात पूर्ण झालेला नाहीये. आपण माझ्या मागं पाहताय, या आजीला याने आणलेलं आहे. आजारी होती, दवाखान्यात तिला नेलेलं होतं. तुम्ही जर पाहाल तर ही आजी अशी डोलीमध्ये आहे. आजी बघाल तुम्ही, ही बघा, ही आजी आहे, ही आजी आहे. आजीला दाखवा जरा पुढे. की आजी हात दाखवते बघा, ती आजारी होती, तिला दवाखान्यात नेलं होतं चिपळूणला. परिस्थिती इतकी विदारक आहे की या आजीला घरी नेण्यासाठी जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर यांना अशा डोलीतनं प्रवास करावा लागतोय. एका बाजूला आपण चंद्रावर कित्येक वर्षापूर्वी गेलो, मात्र अजूनही अशा धनगर वस्तीमध्ये जाण्यासाठी रस्ता नाहीये. आश्वासनं भरपूर देण्यात आली. तिथल्या संबंधित आता जे धरणाचं काम चालू आहे त्या ठेकेदाराकडनं आश्वासन देण्यात आलं की मी तुम्हाला रस्ता करून देईन. मात्र आज सगळ्यात तो रस्ता झालेला नाही. 2019 साली तिवरे धरण फुटलं आणि गावावर शोककळा पसरली. 24 जण वाहून गेले. इथल्या लोकांची घरं दारं उद्ध्वस्त झाली. रस्ते, साखर, विहिरी सगळं वाहून गेलं. मात्र या धनगर वस्तीचा जीव घेणा प्रवास आजही जशाचा तसाच आहे. एखादा माणूस मेला की त्याला खांद्यावर नेण्यासाठी 4 माणसं लागतात. मात्र ही आजी आजारी पडली आणि तिला नेण्यासाठी 10 ते 12 माणसं आहेत. कारण तिला खांदेकरी लागतात. एका डोलीला 2 माणसं लागतात. त्यांचे खांदे दुखली किंवा त्यांचं शरीर थकलं की दुसरी माणसं तो खांदा बदलतात. त्यांच्याबरोबर काही महिलाही आहेत, कारण महिला रुग्ण आहे, त्यामुळे त्या महिलेला काही सुश्रूषा तिची करायची असेल तर रुग्ण महिला लागते. आपण बघितलं ह्या ताई आहेत, ह्या त्यांच्या बरोबर आहेत. काय तर हे कधीपासून ते तुमची यातना आहे? ही आज 25 वर्ष असंच हे वाट चालेल आम्हाला आणि असाच हा त्रास आहे आम्हाला, कायमचा त्रास आहे. ही मोठी गाव माझी नेहमी आजारी असते. पावसातून पाण्यातून न्यायची, अशीच वरून न्यायची, अशीच आणायची. किती आम्ही हाल काढायचे. मला तर वाटते आमचे गेले दिवस पण आमच्या मुलांचे तरी असे दिवस चांगले यायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. माझ्या मुलं तरी चांगली पाहिजे, त्यांना चांगली वाट पाहिजे. त्यांची हाल कुत्र्यासारखे नको. आम्ही आजपर्यंत कुत्र्यासारखे हाल काढले या रानामध्ये. आयुष्य माझं बापाचं घर पुण्यामध्ये होतं, पण मी इथं येऊन कसे तरी दिवस काढले. आईचं दूध आठवलं मला इथं दिवस काढताना.
आपण पाहिलं ह्या ताईच्या डोळ्यातनं अश्रू ती बिचारी रडते. आम्ही दिवस काढले, मी पुण्यातले आहे, मात्र इथं मी चिपळूण तालुक्यामध्ये आले, अशा डोंगराळ भागात राहते, जायला रस्ता नाही, आम्हाला सळ पाणी नाही, आम्हाला वीज नाही, मग आम्ही करायचं काय? आम्ही दिवस काढले, आमची पुढची मुलं दिवस काढतील का? असा प्रश्न तिच्या समोर आहे. ताई काय सांगाल तुम्ही? कुठून आता ह्या आजीला आता दवाखान्यात आणलं, ते एक माणूस आजारी पडले की सगळे असेच बरोबर येतात? अशीच बरोबरी आम्ही येतो, सर्व घेऊन जातो. काय करायचं? लय आम्हाला घाबरायला होतं. नदीला पाणी भरपूर, नदीतून जाता येत नाही. लय छातीभर पाण्यातून कशी आम्ही बाई माणसं जाणार? असं व्यवस्थित आमचं कधी बाळ पण एक आमच्या हारातून असं जाता पाण्यातून अशी लय आमची अवस्था लय. यांनी सांगितलं आमची अशी जी परिस्थिती आहे ती खूप वर्ष आहे आणि आमची परिस्थिती, आमचं इथं नदी ओलांडताना बाळही गेलेला आहे. आपण पाहिलं आम्हीच वर चढताना आम्हाला दम लागला. इतर हे डोलीतनं एका जवळजवळ 50-60 किलोचं एक आजी आहे, तिला घेऊन हे दोघं चालतात. ही लोक म्हणजे किती त्यांच्यात क्षमता असेल आणि ही रोजची त्यांची सराव आहे. त्यांनी असं सांगितलं की 2 महिला उपचारादरम्यान वारल्या इथं, त्यांना जाण्यासाठी रस्ता नाही. आता आपण याच्या पुढे गेलो की त्यांना कमरेवर पाण्यातनं त्या डोलीला घेऊन पलीकडे त्यांच्या घराकडे जायचं आहे. कारण हा जो धनगर वस्ती आहे ही डोंगराळ भागात राहते नेहमी, कारण गुरं मेंढरे किंवा म्हशी राखणारा हा जो समाज आहे, दुधाचा व्यवसाय करणारा समाज आहे, तो डोंगरात राहिलेला असतो. त्यामुळे त्यांना रस्ता नाही धड, पाणी नाही धड, वीज नाही धड. आता ही ताई बघितली तुम्ही रडली, याच्यातनं आपण त्यांची जी आत्ती जी व्यथा आहे ती कुठेतरी आपल्याला दिसते. विचार करा, या नदीच्या कमरे एवढ्या पाण्यातून एकट्या माणसाला व्यवस्थित चालता येत नाही. तिथं डोलीमध्ये बसवलेली आजी आणि तिला घेऊन जाणारे खांदेकरी, त्यांना पाण्यातून चालणं किती अवघड असेल. डोलीतनं पाण्यातला प्रवास आहे. नदी बघा, नदीचा प्रवाह इतका वेगात आहे तरी त्या आजीला ते त्या पाण्यातनं घेऊन जातात. जवळजवळ त्यांच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे. बघताय तुम्ही, हा जीवघेणा प्रवास त्यांना करावा लागतोय. का तर आपल्या निवाऱ्याकडे जाण्यासाठी त्यांना प्रवास करावा लागतो. एकंदरीत मूलभूत ज्या गरजा आहेत, ऊन वारा पाऊस किंवा मग अन्न वस्त्र निवारा जे आहे ते गाठण्यासाठी त्यांना तिथे जावं लागतंय. ही नदीचा म्हणजे हा जीवघेणा जो प्रवास आहे तो त्यांना करावा लागतो. आजी आजारी आहे तरी मोठा प्रवास. ही बघा, त्यांना जर चालताना एवढी मुश्किल होत असेल तर त्या डोलीतनं जवळजवळ 80-90 किलोच्या आजीला घेऊन त्यांना कसं चालता येत असेल आपण इमॅजिन करू शकतो. तिचा ह्या आजीचा नातू आहे आपल्याबरोबर, आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत. नक्की काय तुझी आता आजी आजारी आहे, तुझी शाळेत जायचं काय परिस्थिती होती? हे बघा, 2005 साली माझा जन्म झाला आहे, तेव्हापासून मी आम्हाला लहानाचं मोठं असंच करत आले. आम्हाला असंच उचलून घेऊन आलं. तर आम्ही बऱ्याचदा प्रशासनाकडे गेलो. आम्हाला त्यांनी छोटासा एक ब्रिज दिला होता बांधून, पण 2005 सालच्या पुरामध्ये तो पहिल्याच पुरामध्ये वाहून गेला. असं प्रत्येक वेळेला हे होत असतं. आता त्यांच्याकडे आम्ही सारखं ठेकेदारांकडे जातो, जे धरणाचं बांधकाम करतात त्यांच्या ठेकेदारांकडे जातोय. ते पण आम्हाला असं पूर्वावधीची उत्तरं देतात. फक्त आम्हाला पाण्याची एक मूलभूत सोय होती ती तेवढी मात्र आमची सॉल्व्ह झाली. आता जे आमदार आहेत त्यांनी आमचे प्रश्न सॉल्व्ह केला आहे. त्यानंतर बाकी मात्र आमच्याकडे काय कोणतीही ही नाही, रस्ता असा ब्रिज नाही. आणि नदीला जास्त पाणी असेल तर शाळेत जायचं का? नाही, सुट्टी आणि जनरली नदीला पाणी कमी असून तरी किती असणार असा प्रश्न असतो. एक कमरेवर तरी पाणी असायचं. त्याच्यामुळे आमचे वडील आम्हाला इथपर्यंत सोडायला यायचे, नदीच्या पलीकडे काढून यायचे, संध्याकाळी यायच्या टायमापर्यंत थांबायचे आणि आम्हाला घेऊन जायचे. आपल्याबरोबर इथले आजोबा आहेत, त्यांचं जवळजवळ 80 ते 90 वय आहे. हे आजोबा आहेत, तुम्ही पाहताय त्यांची परिस्थिती. हे आजोबा आहेत, या आजोबाने अख्खं आयुष्य याच एरियामध्ये राहून काढलेलं आहे, या डोंगरावर राहून काढलेलं आहे. असंच उन्हातनं जायचं, चालत जायचं, उदरनिर्वाह करायचा किंवा मग पावसातनं अशी ही नदी ओलांडून परत जायचं आणि घरी यायचं, अशा परिस्थिती ही लोक आतापर्यंत राहिलेली आहेत. या आजोबा आहेत. आजोबा काय सांगा, काय वाटतं तुम्हाला? आजोबा आम्हाला सोय कशी काय? आम्हाला मतदान आले म्हणजे आम्ही सोय किती करतो, साखर देतो, फूल देतो, तुमची सगळी शाळा घेतो, रस्ता करतो आणि मतदान झाले तर आमचं इलेक्शन आलं की आपण नेहमी विकासाच्या बाता ऐकतो. मात्र विकासाच्या गोंधळात या गावचा आवाज हरवलाय का? या वस्तीवरील लोकांच्या नाही मतदारांच्या या अवस्थेला जबाबदार कोण? स्थानिक प्रशासन, प्रशासकीय अधिकारी की राजकारणी?